देखील आपण दृश्य या ठिकाणी पाहिली तर हा मुख्यमंत्र्यांचा ताफा आता शिर्डीमध्ये दाखल झालेला आहे। साधारणतः 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिर्डीमध्ये आगमन होईल। तब्बल 5 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या दौऱ्याविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे। तर पंतप्रधान झाल्यानंतरचा शिर्डीचा मोदींचा हा दुसरा दौरा आहे। गेल्या वेळेला सुद्धा ते आले होते आणि साई चरणी लीन झाले होते आणि आता सुद्धा पहिल्यांदा शिर्डीत आल्यानंतर पहिल्यांदा ते साई चरणी लीन होणार आहेत, त्यांची आरती करणार आहेत आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे हे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण राज्यामध्ये खरं तर मराठा आरक्षणावरून आंदोलनं सुरू आहेत। जरांगे पाटील तिथे उपोषणाला बसलेले आहेत। अशा वेळेला हा सगळा निर्णय हा केंद्रातच होऊ शकतो अशी चर्चा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामुळे या दौऱ्याला आणखी एक विशेष महत्त्व आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा देखील करणार अशी माहिती आहे। थेट आपण जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय वंकणी यांच्याकडे। अक्षय, शिर्डी विमानतळावर काही वेळातच पंतप्रधानांचं आगमन होईल, कसा रूट असणार आहे आणि कशी व्यवस्था? निखिला, खरं तर बहुचर्चित हा संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आहे। आपल्या समोर शिर्डी विमानतळ आहे। शिर्डी विमानतळावर जवळपास 12:45 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष विमान जे आहे ते शिर्डी विमानतळावर दाखल होईल। त्यानंतर तिथे असलेल्या हेलिकॉप्टरनेच ते शिर्डी साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवरती जाणार। तिथून बाय रोड 2 किलोमीटरचा रस्ता आहे शिर्डी साईबाबांच्या मंदिरापर्यंत। तिथे जाऊन साईबाबांचं दर्शन घेतील आणि नवीन इमारतीचं जे आहे ते लोकार्पण होणार आणि तिथून पुन्हा ते हेलिपॅडला येणार। हेलिपॅडवरतून हेलिकॉप्टरद्वारे ते निळवंडे धरणाच्या कालव्याच्या जलपूजनाला जातील आणि तिथून तो कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे ते थेट शिर्डी विमानतळावरती येतील आणि त्याच्या बाजूला असलेल्या या संपूर्ण जाहीर सभेला टेंट बांधण्यात आलेला आहे भला मोठा आणि हजारो नागरिक जे आहेत ते शिर्डीमधले राहत्या तालुक्यामधले सगळे एकवटलेले आहेत। त्यांना या सभेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा नियोजित जो कार्यक्रम आहे आटोपल्यानंतर ते पुन्हा दिल्लीच्या दिशेने शिर्डी विमानतळावरून रवाना होतील। परंतु पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठा करण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो राज्यात मोठ्या प्रमाणात पेटलेला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि मराठा समाजाचा रोष कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती असलेला सध्या तरी पाहायला मिळतोय, कारण की जवळपास 40 दिवसांचा अल्टिमेटम मराठा समाजाने दिलेला होता मनोज जरांगे पाटलांनी आणि तो संपलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षण आम्हाला मिळावं अशी भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटलांची आहे। परंतु सरकार सातत्याने काल देखील मनोज जरांगे पाटलांसोबत संवाद साधताना म्हटलं की आम्हाला वेळ वाढवून हवा, कारण की या सगळ्या प्रोसेसला वेळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी मध्ये आहेत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीने काही मराठा आरक्षणाच्या संदर्भातला तोडगा किंवा काही पुढे चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, अक्षय पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी शिर्डीमध्ये सध्या आहेत। सागर, आता सध्या आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांचा ताफा दाखल झालाय, उपमुख्यमंत्री देखील इथे येतील, शिर्डी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करतील आणि मग त्यानंतर साई मंदिरामध्ये ते येणार आहेत, असा त्यांचा साधारणतः दौरा सुरू होणार आहे। निखिला, आपण पाहिलं की खरं तर पंतप्रधान या दौऱ्यावरती येत आहेत महाराष्ट्राच्या आणि शिर्डीमध्ये ते आज साईबाबांच्या दर्शनाचं या ठिकाणी दर्शन घेणार आहेत। आपण पाहतोय या साईबाबा मंदिराच्या बाहेरच्या दिशेचे ही सर्व दृश्य आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी शिर्डीकरांमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठे भक्तांचे लोंढेच्या लोंढे जे आहेत ते या ठिकाणी जाताना मंदिराकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। भगवे झेंडे असतील, भाजपचे झेंडे आहेत, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे झेंडे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी या शिर्डी साईबाबांच्या मंदिरामध्ये याच गेटवरून प्रवेश करणार आहेत। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र तितकीच गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी देखील जमलेली आपल्याला पाहायला मिळते। रस्त्याच्या दुतर्फा लोक हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीतले मुख्यमंत्र्यांचा ताफा देखील या ठिकाणाहून गेलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते याच ठिकाणी शिर्डी साईबाबांच्या मंदिराच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होतील। आणि निखिला,
तर थेट आपण जाऊयात मनोज गाडीकर यांच्याकडे. मनोज, तुम्ही आता मंदिराच्या बाहेर उभे आहात आणि आता पंतप्रधानांचं आगमन होईल आणि त्यानंतर ते साई चरणी लीन होतील. इथे साईबाबांची आरती त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मग दर्शन रांग जी आहे ती सुद्धा बंद ठेवली जाईल. संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे. एकूणच काय दृश्य आहेत, काय सांगाल? निखिला, नरेंद्र मोदी ज्यावेळेस हेलिपॅडवर आगमन होईल त्यानंतर 2 किलोमीटरचा प्रवास जो आहे त्यांचा बाय कारचा असणार आहे आणि याच दिशेने जो ताफा आहे मंदिराच्या समोरून तो 4 नंबर प्रवेशद्वारावर पोहोचणार आहे. या ठिकाणी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर असतील, त्यासोबत अध्यक्ष असतील, हे त्यांचा सत्कार करणार आहेत आणि त्यांना मंदिराकडे नेणार आहेत. खरं बघितलं तर 2018 साली नरेंद्र मोदी विजयादशमीच्या मुहूर्तावर शिर्डीमध्ये आले होते आणि त्यावेळेस साईबाबा संस्थानच्या नवीन दर्शन रांगेचं भूमिपूजन त्यांनी केलं होतं आणि त्याच दर्शन रांगेचं आता लोकार्पण होत आहे. त्यामुळे 5 वर्षामध्ये हे जे काम होतं ते प्रगतीपथावर होतं आणि भाविकांना आता सुविधा जी आहे ती सुलभ सुविधा जी आहे दर्शनाची ती मिळणार आहे. अद्ययावत अशी दर्शन रांग पूर्णतः तयार झालेली आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये भाविकांना दर्शन मिळणार आहे आणि हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प होता संस्थांचा तो मार्गी लागलेला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचा आपण ज्या निळवंडे प्रकल्पाचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे, तर तिथे आपण थेट जाऊया. निळवंडे धरणाच्या इथे कुणाल जायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कुणाल, इथे पंतप्रधानांचं आगमन होईल. इथे या प्रकल्पाचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तर एकूण कशा प्रकारची व्यवस्था असेल, आजूबाजूची काही दृश्य दाखवाल? नक्कीच निखिला, आपण बघितलं की अनेक वर्षांची प्रतीक्षा होती. निळवंडे धरणाचं लोकार्पण सोहळा जो आहे अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो का हे निळवंडे धरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे आणि साधारणतः थोड्याच वेळात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील आणि त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे. साधारणतः 1970 साली धरणाची कामाला मंजुरी मिळाली होती आणि त्यानंतर आता साधारणतः 8 कोटी खर्च त्यावेळेला होता. मात्र आता हा 52 वर्षापूर्वी जो आहे 52 वर्षापासून हे संत गतीने काम सुरू होतं. अखेर आता 5000 कोटींवर हा खर्च गेलेला आहे. साधारणतः या धरणाची भिंत जी आहे ती 2012 साली बांधण्यात आली होती. साधारणतः 8.5 TMC धरण साठा जो आहे क्षमता या धरणाची आहे आणि अनेक गावं जे आहे अकोले, संगमनेर, राहता, राहुरी आणि श्रीरामपूर तसेच कोपरगाव या ठिकाणी या भागाच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा जो आहे तो लाभ मिळणार आहे. अनेक आंदोलनं असतील, अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांनी लढा जो आहे तो या धरणासाठी दिला होता. कारण आजूबाजूचे गावं जे आहे अनेक गावं दुष्काळी गावं जे आहे त्या दुष्काळी गावांना या पाण्याचा जो आहे तो फायदा होणार आहे. मात्र अद्यापही काही कुठेतरी काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे असा आरोप देखील तिथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता जे उर्वरित काम आहे ते देखील लवकरात लवकर पूर्ण होण्याची मागणी जी आहे ते आता शेतकरी या ठिकाणी करत आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की संपूर्ण तयारी जी आहे त्या लोकार्पण सोहळ्याची झालेली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे तर पंतप्रधानांचा दौरा 1 वाजता साधारणतः सुरू होणार आहे. मुख्यमंत्री पोहोचलेत, उपमुख्यमंत्री पोहोचलेत. प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं पंतप्रधानांचं स्वागत केलं जाणार आहे. तोपर्यंत आपण वळूयात पुढल्या बातम्यांकडे.